नमस्कार. नवदीप करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुंबई चॅनल आहे शिपाई सराव प्रश्नपत्रिका पेपर क्रमांक 30. आपण जवळपास 30 प्रश्नपत्रिकाचे सराव घेतलेले आहेत. हा शेवटचा पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो. बरेच प्रश्न आपण याच्यात घेतले, डाऊट्स जे काही विद्यार्थ्यांना होते. पेपर आतला 26 तारखेला आहे, त्या अनुषंगाने आपण पेपर कंडक्ट केलेले होते, सराव पेपर. आता याच्यामधून तुम्हाला एक गेस येतो की पेपर कशा पद्धतीनं असतो. आजच्या या पेपरचे उत्तर आपण बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जे काही अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. पुन्हा सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. बाकीचे मेन पॉईंट्स आहेत ते अभ्यास करा आणि परीक्षेला जा. या पेपरमधला प्रश्न क्रमांक पहिला होता, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनचे मुख्यालय कोठे आहे? तर पर्याय क्रमांक बी, रोममध्ये आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा, भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? तर पर्याय क्रमांक ए, सुचेता कृपालानी हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तिसरा, भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक कोणती आहे? तर SBI आहे. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चौथा, इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? तर हे पर्याय क्रमांक बी, बेंगळुरूला आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पाचवा, विम्बल्डन कोणत्या खेळासंबंधित आहे? तर टेनिस संबंधित हे आहे, स्पर्धा आहे ही, तर टेनिस संबंधित आहे विम्बल्डन स्पर्धा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6 पासून 10 पर्यंत मराठी व्याकरणचे प्रश्न आहेत. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, खरा या शब्दाचा विरुद्धार्थी खोटा? पर्याय क्रमांक बी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, तो पत्र लिहित आहे या वाक्यातील काळ ओळखा? वर्तमान काळ आहे. पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, सीमाने मुलाला फळ दिले या वाक्यातील अप्रत्यक्ष कर्म कोणते? तर पर्याय क्रमांक बी, मुलाला. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9, शौर्य हा शब्द कोणत्या प्रकाराचा आहे? तर पर्याय क्रमांक ए, भाववाचक नाम आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, जलद या शब्दाचा समानार्थी? वेगवान हे याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक बी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11, ताजमहाल कोणी बांधला? तर शहाजहानने बांधलेला आहे. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12, भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? तर याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक ए, इंदिरा गांधी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13, 1857च्या उठावात झाशीची राणी कोण होती? तर ती लक्ष्मीबाई. खालील पर्याय दिलेली आहे, तर पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14, गांधीजींचे सत्याग्रह कोणत्या स्तरावर आधारित होते? अहिंसा. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 झालेली आहे. पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16, भारतातील सर्वात मोठे नदी प्रवाह कोणते? तर गंगा. योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17, पृथ्वीचा उपग्रह चंद्र. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18, जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? तर प्रशांत आहे. पर्याय क्रमांक सी. त्यानंतर आहे हिमालय कोणत्या प्रकारची पर्वतरांगा आहे? तर घडी पर्वत आहे. पर्याय क्रमांक बी. त्यानंतर 20 नंबरचा प्रश्न आहे, पाण्याचा उकळण्याचा बिंदू किती? तर 100°C. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 21, भारताचे राष्ट्रपती कोण निवडतात? तर निवडणूक मंडळ. पर्याय क्रमांक सी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 22, लोकसभेचे कार्यकाळ किती असते? लोकसभा 5 वर्ष. पर्याय क्रमांक बी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 23, मूलभूत अधिकार कोणत्या भागात आहेत? मूलभूत अधिकार भाग 3 आहे. कर्तव्य भाग 4A मध्ये आहे. आणि अधिकार जर म्हटलं तर भाग 3 कर्तव्य जर म्हटलेलं असेल तर भाग 4A मध्ये. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 24, भारतातील सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? दिल्लीला आहे. पर्याय क्रमांक बी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 25, राज्यपाल कोण नियुक्त करतो? राष्ट्रपती. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 26, मानवी शरीरातील सर्वात मोठे अवयव? त्वचा. पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 27, ऊर्जाचे SI एकक कोणते? तर जूल. पर्याय क्रमांक योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 28, प्रकाशाचा वेग सर्वाधिक कुठे असतो? तर निर्वात पोकळीमध्ये असतो. पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 29, वनस्पती अन्न तयार करताना कोणती प्रक्रिया करतात? तर प्रकाश संश्लेषण. पर्याय क्रमांक बी. आणि शेवटचा प्रश्न, मानवी शरीरात रक्त कोण वाहून नेते? शिरा व धमन्या. पर्याय क्रमांक सी. मित्रांनो, हा शेवटचा पेपर होता. असे आपण 30 पेपर आयोजित केलेले होते. या पेपरमधील प्रश्न किंवा उत्तर हे बरोबरच असतील असं नाही. आपण जवळपास बरोबरच देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण काही प्रश्नाचे उत्तरं याच्यामध्ये सामधर्म असू शकते. त्याच्यामुळं तुम्ही व्हिडिओ बघितलेले असाल, एखाद्या प्रश्नावर जर तुम्हाला ऑब्जेक्शन असेल तो व्यवस्थित तपासून घ्या आणि त्याचं योग्य जो उत्तर असेल तो तुम्ही ग्राह्य धरावा. आपण जवळपास 100% योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. शेवटी जाता परीक्षेसाठी शुभेच्छा.
व चॅनलवर अजूनही तुम्ही नवीनच असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत स्पर्धा परीक्षेचे जे काही अपडेटेड व्हिडिओ ते लवकरात लवकर पोहोचेल. या ठिकाणी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.